जीवनात आलेल्या संधी कधी घेणार? अहो अनेक संधी जीवनामध्ये येत आहेत. एका झाडावरती 2 माकडं बसलेली आहे, उदाहरण आपल्यासाठीचे. दोनही माकडं नदी खालून वाहते, नदीचा भला मोठा प्रवाह आहे आणि 2 माकडं झाडावरती बसलेत आणि अचानक आकाशात गडगडाट झाला. अचानक आकाशातून आकाशवाणीचा आवाज येऊ लागला. जो कोणी या नदीच्या पाण्यामध्ये, जो कोणी या आकाशवाणी चालू आहे तोवर या नदीच्या पाण्यामध्ये उडी घेईल ना, तो सुंदर राजकुमार बनेल, सुंदर राजकुमार बनेल. आकाशवाणी चालू आहे. दोनही माकडांनी ऐकली. तुम्ही ऐकली का? ऐकली ना आता? काय? जो कोणी आकाशवाणी चालू आहे तोपर्यंत या नदीच्या पाण्यात उडी घेईल, तो सुंदर राजकुमार बनेल, सुंदर राजकुमार बनेल. असं दोनही माकडांनी ऐकलं. एका माकडानं मागचा पुढचा विचार केला नाही, डायरेक्ट पाण्यात उडी घेतली. पाण्यातून बाहेर येतो कुठून येतं, सुंदर तेजपुंज दिव्य असा देखणा राजविंडा राजकुमार बाहेर आला. आणि बाहेर आल्यानंतर पाहतो तर काय, त्या झाडाच्या फांदीला उलटा लटकलेला त्याचा मित्र त्याला दिसला. तो कोण राहिलेला? माकडाचा माकडच. आलं लक्षात? एक सुंदर राजकुमार बनला आणि दुसरा माकडाचा माकड राहिला. हा राजकुमार बनलेला माकड त्याला म्हणतोय, जो माकड होता आधीचा राजकुमार बनलाय, तो त्याला म्हणतो, का रे तू का उडी घेतली नाही? तू का पाण्यात उडी घेतली नाही? का बुडला नाहीस? असं म्हटल्यानंतर तो माकड काय म्हटलं माहिती? अरे मी पण ऐकली आकाशवाणी, मी पण ऐकली, तू जशी ऐकली तशी मी पण ऐकली, पण मी ऐकत असताना मी हा विचार करत होतो, असं कुठं असतं का? बऱ्याचशा माकडांचा वेळ असाच जातो. काय असं कुठं असतं का? हरिपाठ वाचल्यावर कुठं समाधान मिळतं काय? असं कुठं असतं का? मग माळा घातल्यावर कुठं परमार्थ होतो का? असं कुठं? बऱ्याचशा माकडाचा वेळ याच्यातच जातो. बघू त्याची टिकू दे, त्याचा हरिपाठ पाठ होऊ दे, त्याचा हरिपाठ पाठ झाला आणि त्याला समाधान मिळालं का मग मी पाठ करतो. असं कुठं असतं का? अशी म्हणणारी बरीचशी लोक आहेत. म्हणून लक्षात ठेवा, संधी मिळाल्यानंतर संधीचं सोनं जीवनात करता आलं पाहिजे. आणि हे सोनं माझ्या अर्जुनानं केलं. ज्यावेळी भगवंत शयनगृहामध्ये झोपलेले असताना, ज्यावेळी युद्धाचा समय, युद्ध ठरलेलं आहे आणि युद्धाच्या ठरलेल्या प्रसंगाच्या अगोदर आता देवाची मदत युद्धामध्ये पाहिजे म्हणून दुर्योधन नावाचा जो व्यक्ती आहे, दुर्योधन आहे, तो त्या ठिकाणी गेला. देवाला झोपलेलं पाहिलं आणि झोपलेलं पाहिल्याबरोबर देवाच्या उशाला जाऊन बसला. हो. आणि दुसरा गेला अर्जुन. अर्जुनानं देवाला पाहिलं, देव झोपलाय, देवाच्या चरणांजवळ जाऊन बसला. आता तळेगावकर मंडळी, आपल्याकडे झोपेतून उठलेला माणूस पहिल्यांदा कुठं पाहतो? हा, पायाकडे. भगवंतानं डोळे उघडल्याबरोबर डोळे उघडता क्षणी तत्क्षणी समोर दिसला तो कोण? अर्जुन. आणि भक्ताला पाहिल्यानंतर, कारण भक्त इतका प्रिय असतो देवाला, पाहिल्याबरोबर इतका आनंद झाला, जय हरी अर्जुना, कधी आलास म्हटल्याबरोबर अर्जुनानं उत्तर द्यायच्या अगोदर इकडून पाठीमागून आवाज आला, देवा तुमचं आपलं नेहमी असंच आहे, माझा अर्जुन इकडे बघा, मी पण आलोय. कोण होता? दुर्बुद्धीचं चिंतन करणारा दुर्योधन. अर्जुनाचा आवाज निघण्या अगोदर हा सांगता, रे मी पण आलो, इकडे बघा. बरं, दोघे आलात, कशा करता आलात? देवानं विचारल्याबरोबर दुर्योधनानं अर्जुनानं सांगितलं, युद्ध ठरलंय, युद्धात तुमची मदत पाहिजे. चालेल, पण युद्धाच्या समय तुम्ही दोघे आहात, मदत करायला मी एकटा आहे. दोघांसमोर 2 पर्याय, 2 ऑप्शन मी ठेवतोय. एका बाजूला 11 औक्षणे सैन्य माझं लढेल, दुसऱ्या बाजूला मी एकटा, मी शस्त्र हातात घेणार नाही, मी युद्ध करणार नाही. सांगितल्या तर युद्धनीतीच्या 4 गोष्टी सांगेल. हे सांगत असताना इकडं मनातल्या मनात दुर्योधनानं विचार केला, मग हा शस्त्र हातात घेणार नाही, युद्ध करणार नाही, मग युद्धाच्या मैदानात या बुवाला नेऊन करायचं काय? आपण काय मागू? सैन्य मागू. हा विचार दुर्योधनानं केला. तेवढाच देवानं सांगितलं, पण अगोदर मागायचं ते अर्जुनानं. कोणी मागायचं? अर्जुनानं. का मागायचं? आता एक बघा बरं का, अर्जुनानं का मागायचं? कारण ज्याला मी पहिल्यांदा पाहिलं, जो माझ्या नजरेसमोर राहिला ना, त्याला संधी पहिली मिळणार.
मागण्याची संधी. आता बरेचसे लोक आहेत, महिनाभर काकड्याला जायचं तर 15 दिवस जातात आणि 15 दिवस कंटाळा आला. तू देवाच्या नजरेसमोर राहिलाच नाही, तुला काय देणार देव? आलं का लक्षात? सप्त्याला गेला पण तो पूर्ण गेलाच नाही. हा 8 दिवस, अरे शेवटच्या दिवशी कुठं गेला? देवाच्या नजरेसमोर राहिला शिका. संधी देव आपोआप देवाच्या चरणांजवळ जायला शिका. जो चरणाजवळ बसला त्याला संधी मिळाली. क्षणाचा या इकडं बीपी वाढायला लागला. काय मागतोय नक्की अर्जुन? कारण त्याला लागत होतं सैन्य, पण क्षणाचा विलंब न करता तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंगा. देवा मला दुसरं काही नको, मला तुम्ही पाहिजे. दुर्योधनाला पाहिजे ते मिळालं, आनंदानं उड्या मारत निघून गेला. पण देव भक्ताचा संवाद बघा किती गोड आहे. देव आणि भक्त म्हणजे अर्जुन आणि देव. त्यावेळी भगवंत अर्जुनाला चिडवतायत, ए अर्जुना, अरे किती वेंदळ आहेस तू, तुला मागण्याची संधी मी दिली पण संधीचं सोड करता आलं नाही. आलं का? आता तू हरणार आहेस अर्जुना. हे अर्जुन, हार तो तेरी पक्की है. हे अर्जुन, हार तो तेरी पक्की है, तू सदा रहेगा उदास. देव म्हणतायत बर का, हार तो तेरी पक्की है, तू सदा रहेगा उदास. माखन तो दुर्योधन ले गया, तेरे पास बचा है छास. काय नाही राहील तुझ्याजवळ, छास. त्यावेळी अर्जुन हसले आणि अर्जुनानं हसल्यानंतर देवाला उत्तर दिलं, हे भगवान, जीत तो मेरी ही होगी. हे भगवान, जीत तो मेरी ही होगी. दास रहता है कभी उदास, दास रहता है कभी उदास. मुझे माखन से क्या लेना देना, माखन चोर है मेरे पास. बघा काय करायचं मला माखणचं, माखण चोरणाराच माझ्याजवळ आहे. याला म्हणतात देव आणि भक्त. संधी प्रत्येकाच्या जीवनामध्ये येते. तुमच्या माझ्या जीवनात भगवंतानं अनेक संध्या ठेवल्या आहेत. या संधीचं सोनं करा. इथून पाठीमागं काय केलं असेल तेवढं सोडून द्या, पण आता इथून पुढं काय करायचंय हेच तर तुकोबा अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. पाठीमागं काय केलं? बऱ्याचदा लोक म्हणतात करून करून थकलं ना, आता देवपूजाला लागला काय? पण लोकांचं फार मनावर घेऊ नका. पायी चालू देत नाही, घोड्यावर बसू देत नाही, आणि घोडं उचलून घेतलेले सुद्धा आवडत नाही. बऱ्याचदा लोक म्हणतात 4 चौघ काय म्हणतील. आहेत का इकडं 4 चौघ? बाबा 4 चौघ आहेत का इकडं? पण हां आहेत ना. पण खऱ्या 4 चौघांचा विचार करा. आपण पाराच्या ओट्यावर गप्पा मारणारे जे आहेत ना 4 चौघ, त्या 4 चौघांचा विचार करतो. या चौघांचा विचार करू नका. ज्यावेळी शेवटच्या समयी चौघांच्या खांद्यावरती आपण जातो ना, त्या 4 चौघांचा विचार करा. काय म्हणतील? रामनाम 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 सत्य हे, याच्यापेक्षा जास्त काही सांगणार नाही. या 4 चौघांचा जीवनात विचार करा. बस रामनामाशिवाय जगात काही सत्य नाही. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आयुष्य फार थोडं मिळाले. अल्प आयुष्य मानवदेह शतगणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोगक्षय. काय भजनास उरले ते पाहे का. थोडं आयुष्य, या थोडक्या आयुष्यात भरपूर काही आपल्याला करता येते.
तुम्ही नका ना बोलू. काय होतं माहिती का, आयुष्य आपल्याला थोडे, पण आत्तापर्यंतचा आपण जर इतिहास पाहिला ना, जे थोडे जगले तेच काहीतरी करून गेले. जे थोडं जगलेत ना तेच भरपूर काही. ज्ञानोबा वय वर्ष 22, तुकोबा वय वर्ष 42, माझे स्वामी विवेकानंद वय वर्ष 32, छत्रपती शिवाजी महाराज वय वर्ष 50. अवघ्या कमी कालामध्ये ह्या लोकांनी भरपूर काही करून दाखवले. म्हणजे तुम्ही जास्तच जगला पाहिजे असं काही नाही. आयुष्य थोडंच आहे, पण या थोड्या आयुष्याला सुद्धा सुंदर बनवता आलं पाहिजे. म्हणून जीवन जगत असताना नाती जपून ठेवा, अंधार फार झाला. नाती जपून ठेवा, अंधार फार झाला. नाती जपून ठेवा, सुंदर असं जीवन आहे. एक विनंती असेल, जीवन जगत असताना आपली माणसं आपलीशी करायला शिका. बाकी काही करायची गरज, काही करायची गरज. अख्ख्या रामायणाचा इतिहास सार आपल्याला एकच सांगतोय. अख्खं रामायण आपल्याला एकच सांगते काय, जर आपली माणसं आपल्याबरोबर असतील ना, एकीकडं जर पाहिलं लंकेचा राजा आहे आणि एकीकडे जर पाहिलं अरण्यात वल्कल परिधान करून आलेला देव आहे, फरक आहे बरं का. इकडं जर पाहिलं रावणाला पत्न्या किती होत्या हो बायका, हा रावणाच्या बायका किती, 80,000. तुम्हाला माहिती आहे का, 80,000 बायकां त्यातली एक इतकी हुशार होती महिला मंडळ मंदोदरी. किती हुशार. उद्या काय होणार तिला आदल्या रात्री कळायचं आहे का आपल्याकडे अशी हुशार बायको बाबा. हा 80,000 बायकातली एक बायको, एक पत्नी अशी होती की जी पतिव्रतांमध्ये गणली गेली की उद्या काय होणार ते आदल्या रात्री कळायचं. तुम्ही म्हणाल मग तिला कळत होतं, मग तिने सांगितलं का नाही, सांगितलं होतं ना. पण सगळेच रावण ऐकतात असं नाही, सगळेच रावण ऐकतील असं नाही बाबा बायकोचं. मग सांगितलं होतं मला. अहो आत्तापर्यंत जर तुम्ही पाहिलं, मंदोदरीनं सांगितलं होतं, एकटं वानर आलं, एकटं अख्खं अशोकवन उद्ध्वस्त करून गेलं. कोण, हनुमंतराय. उरली सुरली लंका जाळीन, तुमच्या दाढी मिशाई जाळून गेलं एकटं. रामाकड किती आहे, अख्खी वानर सेना आहे. सावध व्हा, सावध व्हा. त्यावेळी रावण म्हणतोय मंदोदरी, अगं तुझा माझ्यावर भरोसा नाही का. अगं तुझा नवरा इतका बलाढ्य, इतका पराक्रमी, तुझा माझ्यावर भरोसा नाही का. मंदोदरीनं सांगितलं पण रावणानं ऐकलं नाही. एकच सांगेल, किसी भी पेड़ के कत्ल का किस्सा ना होता, किसी भी पेड़ के कत्ल का किस्सा ना होता, अगर कुल्हाड़ी के पीछे लकड़ी का हिस्सा ना होता. मारणारी सुद्धा आपली माणसं आहे, संपवणारी सुद्धा आपलीच माणसं आहे. म्हणून लक्षात ठेवा, ज्यावेळी कुत्र्याची गाढवाची शर्यत लागली ना, सिंहासन गावाच्या बाहेर आहे, कोण अगोदर जाऊन बसेल. गाढव आपलं धोपट मार्गानं निघालं. कुत्र्याला माहिती होतं स्पीड आपला चांगला आहे, रनिंग आपली फास्ट आहे. कुत्र्याला माहिती आहे गल्ली बोळाचे रस्ते आपल्याला माहिती आहे. मग गाढवापेक्षा अगोदर कोण पोचायला पाहिजे होतं, कुत्रा. पण जे यांना मधून धूम टोकली, पहिल्या गल्लीत गेल्याबरोबर भाऊबंद उभे होते, दुसऱ्या गल्लीत गेला तिथेही भाऊबंद उभे होते. अहो असं करत करत ते जाऊस तर पाहत होतं काय, गाढव सिंहासनावरती बसलं होतं. म्हणजे तुमच्यात क्वालिटी जरी असेल ना, पण आपली माणसं आपलीशी करता आली नाही ना, की जीवनात तुम्ही शून्य, जीवनात तुम्ही शून्य. म्हणून नाती जपून ठेवा, अंधार फार झाला. आपली माणसं आपलीशी करायला शिका, हा जीवनातला खरा मंत्र आहे. आणि हे शिकवण्याचं काम माझ्या मातोश्रीनं केलं आहे. जुन्या बायकांकडून शिकण्यासारखं होतं. आणि हळूहळू ही नाती जपणारी स्त्रिया, ह्या बायका आता संपत चालल्यात, आहे की नाही. आणि म्हणून खरोखर या आजीला जर श्रद्धांजली समर्पित करायची असेल ना तुम्हाला, खरोखर तिच्याबद्दल काहीतरी आपुलकी असेल ना तुम्हाला, की त्या मातेनं जसं लोकाला आपलेसं केलं, नाती तिने जशी जपली तशी जपण्याचा प्रयत्न करा, हीच विनंती असेल. म्हणून तुकोबाराय सांगतात, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. सगळ्यांच्या पायावरती दंडवत घालतो, तुमची चित्त शुद्ध करा. एकदा का चित्त शुद्ध झालं ना, कुणाबद्दल वाईट मनात कधी येत. सगळी लोक आपल्याशी वाटतात, हो सगळीकडं ब्रह्म दिसतंय, सगळीकडं देव आपल्याला दिसू लागतोय. चित्त शुद्ध झाल्यानंतर मग हिताचा मार्ग सुद्धा आपल्याला सापडतोय. हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन एकविध. एकविधपणे भगवंताचं चिंतन करा, यातच खरं हित आहे. आता जेवायला आपल्याला मिळणारच आहे भजन आणि भोजन.
भोजन मिळणार आहे, पण भोजनाच्या आधी भजन जर त्याचं केलं ना तर भोजन सुद्धा चांगलं पचवणारा देव आहे. कसं भजन करायचं, एक नियम आहे माझ्या कीर्तनातला, सगळ्यांनी हात उंच वर करायचे. बगलात काही दाबून ठेवू नका. किती आणून धरलं तर काही बरोबर येत, काहीच बरोबर येत नाही. हा, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा, अशा भावानं देवाला चिंतन करा.